SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. यांची या ठिकाणी मागणी होती, कारण का त्या ठिकाणी 30 ते 40 हजार कामगार या ठिकाणी काम करतात. अनेक वर्षापासून मी या ठिकाणी विशेष कौतुक करतो. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे पालकमंत्र्यांना विशेष सर्वात जास्त कौतुक म्हणजे आमचे आदरणीय आमदार देवेंद्रदादा पोटे. कारण का कुठलेही काम हाती घेतलं तर आमदार साहेबांचं हे तडीच नेणं हे त्यांचं एक स्वभाव आहे. कारण का आज तुम्ही बघितलात हे फक्त MIDCसाठी एवढा मोठा भरगच्च निधी त्या ठिकाणी ते एका वर्षाच्या आत या ठिकाणी ते आणू शकले. विशेष या ठिकाणी सर्व कामगार असेल, MIDC असेल, सर्व त्या भागातील 250-300 एकरमध्ये या ठिकाणी MIDC वसाहत आहे. त्यांच्या सर्वांच्या वतीने आमदार साहेबांच्या या ठिकाणी मी विशेष धन्यवाद देतो. कारण का गेल्या अनेक वर्षापासून उद्योजक असतील, त्या ठिकाणचे कामगार असतील, आजूबाजूचे रहिवासी असतील, त्यांच्या अनेक वर्षापासून या ठिकाणी मागणी होती की सुखसुविधा व्हायला पाहिजे. कारण का सोलापूर महानगरपालिकेमध्ये सर्वात जास्तीचा टॅक्स रेव्हेन्यू पे करणारा हे आमचा MIDC भाग आहे. पण सुखसुविधा कुठलीही नव्हती. त्या ठिकाणी ओपन स्पेस आहे तसं राहत होते, रस्ते नव्हते. पण आज आता या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी ही जी विशेष मंजुरी बाब म्हणून MIDCला जो वर्गाचा जो निधी दिलेला आहे आणि त्या माध्यमातून अनेक उद्योजक या ठिकाणी आपल्याला MIDCमध्ये या ठिकाणी येतील आणि उद्योजक वाढीसाठी या ठिकाणी एक चालना मिळेल. विशेष आमचे राजू राठी साहेब असतील, आमचे पेंटप्पा गड्डम साहेब असतील, यंत्रमाग संघटनेचे अध्यक्ष, त्यांचं पण या ठिकाणी कौतुक करतो की वेळोवेळी या ठिकाणी ते पाठपुरावा करून सतत आमदारांच्या पाठीमागं तगादा लावले की हे कामं व्हायला पाहिजे. आणि आमदारांनी देखील या ठिकाणी यशस्वी पाठपुरावा करून जयकुमार भाऊ गोरे साहेब असतील, तसेच आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, यांच्या माध्यमातून हे निधी मंजूर करून घेतलं. त्याबद्दल या ठिकाणी त्यांचं आभार व्यक्त करतो.